जिल्ह्यात सलग 3 दिवस पडणाऱ्या दमदार पावसाचा जोर आज कमी झालाय। पश्चिम भाग, शिराळा आणि वाळवा तालुका वगळता उर्वरित भागात पावसाने उघडीप दिली। चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरूच राहिली आहे। धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत असून सायंकाळी धरणात 15.24 टीएमसी पाणीसाठा झाला असून 44% धरण भरलंय। कृष्णा आणि वारणा नदी दुथडी भरून वाहत आहेत। वारणा नदीवरील 5 आणि कृष्णा नदीवरील 4 बंधारे पाण्याखाली गेलेत। मांगले सावर्डे पूल पाण्याखाली असून बंधाऱ्याला जोडणारा रस्ता वाहून गेलाय। राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर जिल्ह्याला पावसाने चांगलंच झोडपून काढलं। 3 दिवसाच्या जोरदार पावसानंतर जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाने उघडीप दिली। धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिलाय। कोयना आणि वारणा धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरूच आहे। चांदोली धरणात 24 तासात 128 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। सोमवारी दिवसभर ही अतिवृष्टी सुरूच राहिली असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत तब्बल 99 मिलीमीटर पाऊस झालाय। गेल्या 24 तासात वारणा धरणातील पाणीसाठ्यात 1 टीएमसी तर एकूण अवकेत 4.4 टीएमसी इतकी लक्षणीय वाढ झाली आहे। धरणात सध्या 14,277 क्युसेकने पाण्याची आवक सुरू असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आलाय। मांगले सावर्डे पूल सलग 3ऱ्या दिवशी पाण्याखाली आहे। त्याच्या बाजूला असलेला बंधाऱ्याला जोडणारा रस्ता वाहून गेलाय, त्यामुळे या रस्त्यासाठी पर्यायी मार्ग सुरू करण्यात आलाय। वारणा नदीवरील शिराळा, वाळवा आणि मिरज तालुक्यातील 5 पूल पाण्याखाली गेले असून वाहतुकीवर परिणाम झालाय। तसेच कृष्णा नदीवरील वाळवा तालुक्यातील बहे तसेच मिरजेमधील सांगली आणि म्हैसाळ बंधारे पाण्याखाली गेलेत। शिराळा, वाळवा, मिरज, पलूसह जिल्ह्यात अनेक भागात दिवसभर संततधार सुरूच राहिली आहे। हवामान खात्याने पुढील काही दिवस ही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त